गाडीसाठी आपण एक्सेसरीज घ्यायला चाललो आहोत आता. पहिला आपण त्या एक्सेसरीज सगळ्या खरेदी करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ते बसवण्यासाठी जाणार आहोत. हाय गाईज, तर काल आपला पहिलाच व्लॉग होता आणि त्यामध्ये आपण म्हणजे नवीन कार घेतली हे सुद्धा तुम्हाला कळवलं होतं. तर त्याच कारचा आज आपण एक्सेसरीज वगैरे आपल्याला त्याच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपण जाणार आहोत. तर आता आपण निघूयात. तर आता आपण चाललेलो आहे एक्सेसरीज बसवण्यासाठी आणि आता जाता जाता आपलं थोडंसं शॉपमध्ये काम सुद्धा आहे आणि हे थोडे फ्रुट्स पण द्यायचे आहेत मम्मीसने आणि आपण ते देऊन मग पुढे जाणार आहोत. तर बघू शकता आपण आता आलोय शॉपमध्ये आपल्या. सध्या आपले क्लासेस चालू आहेत, शिवण क्लासेस चालू आहे. आपले क्लासेस सुद्धा असतात आणि तुम्ही येऊ शकता क्लासला. मला क्लासला जर यायचं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. आता आपण फ्रुट्स देणार आहोत आणि लगेच निघणार आहोत. गाडीसाठी आपण एक्सेसरीज घ्यायला चाललो आहोत आता. पहिला आपण त्या एक्सेसरीज सगळ्या खरेदी करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ते बसवण्यासाठी जाणार आहोत. तर आपल्याला एक्सेसरीज काय काय लागणार आहे तो आता बघ. गाडीचं रेनगार्ड घ्यायला पाहिजे, त्यानंतर मडगार्ड घ्यायला पाहिजे, डोर वायझर, त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे गाडीचं कवर नाही आहे ते कवर पण घ्यायला पाहिजे. आपण ते सगळं आता घेऊयात पहिला. पण पहिला काय तर खाऊन घ्या, भूक लागली मला. आपल्याला जायला ऑलरेडी लेट झालाय खूप आणि आपल्याला सगळीकडे ट्रॅफिक लागत आहे. ट्रॅफिक खूप आहे, ह्याच्यामध्ये भरपूर वेळ जात आहे आपला. तर सगळ्या एक्सेसरीज आपण घेतलेल्या आहेत, सध्या रिसीव केल्यात एक्सेसरीज बघा. आणि ते सध्या बसवण्याचं काम सुद्धा चालू आहे. आपल्याला खूप काही एक्सेसरीज नाही लावायच्या आहेत, जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच लावायच्या आहेत. फक्त एक्सेसरी लावून घेत आहे आपण. गाडी घेतल्यानंतर सुद्धा भरपूर काही करावं लागतं. त्यांना अगदी सगळं काम प्रोफेशनल लागतं, त्यामुळे ते स्वतः समोर उभा राहून करून घेतात सगळी कामं. सध्या आपल्या कारला साऊंड बॉक्स बसवण्यासाठी हे सगळं काढायला लागलं आणि आपण आणखीन 2 साऊंड बॉक्स बसवणार आहोत गाडीमध्ये. सकाळी थंडी वाजत होती म्हणून मी स्वेट टी शर्ट घालून आले होते, पण आत्ता इतकं गरम व्हायला लागलं आहे की काही विषयच नाही. भरपूर गरम व्हायला लागलं आहे आणि आम्ही उन्हात उभा राहिलो कारण का हे आपल्या गाडीचं काम चालू आहे अजून. तर फायनली आपल्या गाडीचं सगळंच काम झालेलं आहे. एक्सेसरीजसुद्धा बसवून झालेले आहेत आणि आपल्याला तो जायलासुद्धा खूप वेळ झाला आणि त्या कामासाठी बराचसा वेळ लागला. आणि आता तरीसुद्धा सगळं काम फायनली झालं आहे आणि आपण आता घरी निघतो आहे. घरी जायसुद्धा आपल्याला खूप वेळ झाला आणि आता भूक पण लागली आहे भरपूर. अजून जेवलेलं नाही आम्ही. तर आता आपण घरी जाऊयात. तर आपण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, त्यामुळे आपण इथे थांबून थोडंसं नारळ पाणी घेणार आहे. कारण का सध्या माझी प्रेग्नेन्सीचा 5वा महिना चालू आहे आणि मला नारळ पाणीसुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण थोडंसं नारळ पाणी घेण्यासाठी थांबलो इथं. तर आपण नारळ पाणी घ्यायला लागलो आहे आणि नारळ पाणीसुद्धा खूप छान आहे. केवढं मोठं आहे बघा. प्रेग्नेन्सी
KFC मध्ये असं असतं की तुम्हाला जे खाऊ वाटतं ना ते खायला मिळतं आणि सगळे लाडही होतात आपले आणि काहीही मागितलं तरी आपल्याला नाही म्हणत नाही कोण आणि हे पण तसंच आहे आणि हे मी जे मागल ते मला आणून देतात खायला. हे बघा कलिंगड घेऊन आलेत ते. पण घरी जायला लागलोय पण पुन्हा ट्रॅफिक लागलंय. ट्रॅफिकमुळे तर खूप कंटाळा येतो. तर फायनली आपण घरी पोहोचलेलो आहे आणि आता आपण थोडंसं काहीतरी खाऊन फ्रेश होऊन परत आपण शॉपला जाणार आहोत कारण का शॉपला जायला खूप लेट झाला आहे आणि आपण आता शॉपला जाऊयात. तर आत्ताच आपण शॉप बंद करून घरी आलोय. आय थिंक 10:30 वाजले असतील. आज खूप लेट झाला होता आणि शॉप बंद करून आपण आत्ताच आलोय. आत्ता मस्तपैकी गरम गरम जेवायचं आणि झोपायचं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.